ही गुंफा ही जोगेश्वरीतली खूप जुनी आणि ऐतिहासिक लेणी आहे. तर पाहूया आपण या गुंफेचं दर्शन. चला फ्रेंड्स. सुरुवातीला सुंदर असं एक गणपतीचं मंदिर आहे. इथे एक वडाचं झाड आहे, बघू शकता. हे बघा, इथे काही माहिती दिलेली आहे गुंफेबद्दल. इथे खूप मुलं खेळत आहेत. संध्याकाळी जी इथे राहणारीच आहेत, बघू शकता. चला आता आपण गुंफेत जाऊया. दर्श थांब, हळू सावकाश. चला आता आपण इथे चप्पल काढू एक साईडला. तुम्ही पाहू शकता, हा बाहेरचा परिसर आहे. दर्श हाय. इथे बसायला जागा आहे आणि इथे बघा पायऱ्या आहेत. इथून आपण आतमध्ये जाणार आहोत. चल दर्श. हे बघा, हा आतमध्ये पायऱ्याने आत आल्यावर हा परिसर आहे. किती सुंदर परिसर आहे हा. आतमध्ये आल्यावर सुंदर फिलिंग येते. वाव, खूप थंडगार वाटतं इथे. इथे बघू शकता, इथे खूप सारे लोक आलेले आहेत. ह्या समोर त्या शिड्या जिथून आपण आलेलो आहोत आतमध्ये. वाव, किती सुंदर आहे इथे. असं हे इथे 2 दरवाजे आहेत, पण हा मुख्य प्रवेशद्वार आहे. इथून आपण आतमध्ये जात आहोत. खूप छान आहे आणि इथे लाइटिंग वगैरे झालेली आहे. अजून खूप सारी तयारी बाकी आहे महाशिवरात्रीची. इथे काही सामान आणून ठेवलेलं आहे, बघू शकता. हे प्रवेशद्वार. इथे आतमध्ये जर लाईट नसेल तर इथे पूर्ण काळोख असतो. इथे मोठे मोठे खांब आहेत, बघू शकता तुम्ही. दर्श इकडे. हे जोगेश्वरी आईचं मंदिर आहे आणि त्यामुळे इथे ह्या ठिकाणाला जोगेश्वरी असं हे नाव देण्यात आलेलं आहे. चला आपण जोगेश्वरी आईचं दर्शन करून घेऊया. इथून जायचं बाळा. हे बघा, इथे महाशिवरात्रीची खूप उत्साहाने तयारी चालू आहे, बघू शकता तुम्ही. बघा, मंदिर आहे. इथे गुंफेच्या चारही बाजूने असे खांब उभे केलेले आहेत. दर्श, हे बघ, इथे आधी पार्वती मम्माचा पाय पडे. इथे होम आहे आणि ही आमची जोगेश्वरी आई. बघा, सुरुवात या मंदिरापासूनच सजावटीला झालेली आहे, तुम्ही बघू शकता. चल दर्श. पब्लिक आहे पूर्ण, लाखो हजारो जेवढी येणार त्या सर्व पब्लिकला जाईपर्यंत पूर्ण आपल्याला लाईट दाखवावी लागते वरच्या साईडने. तर मी दुपारच्या वेळेस ना, आता आपण जोगेश्वरी आईचं दर्शन घेतलेलं आहे. तर आता आपण इथे महादेवाचं आणि हनुमान बाबाचं पण मंदिर आहे. चला आपण बघूया. इतर उतरताना थोडं बी केअरफुल. बघा, इथे पायऱ्या नाही आहेत,
बहुतेक दर्शला तू कुठेतरी पायऱ्या दिसल्यात, आपण बघूया त्याच्या पाठीपाठी जाऊया. दर्श, वाव. मला तर कधी कधी असं वाटतं दर्शला इकडचे रस्ते माझ्यापेक्षा चांगले माहीत आहेत, कारण तो माझ्या पुढे पुढे चाललेला आहे. हे बघा, इथून आतमध्ये आलो, किती छान असं नक्षीकाम केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. सुंदरसं इथे कोरीव काम केलेली मूर्ती आहे. हे बघा, चला आपण दर्शच्या मागे मागे जाऊया. दर्श आपल्याला रस्ता दाखवतोय. इथे बघा, आतमध्ये इंटर केल्यावर खूप सुंदर असं खांब उभे केलेले आहेत. इथे कुठेतरी पाण्याचा आवाज येतोय. हे बघा, इथे पाणी वाहून येत आहे. हे बघा, इथे काही जण बसून नामस्मरण करतात, मन एकाग्र करतात, अभ्यास करतात. जेव्हा एक्झाम असतील, परीक्षा असतील, तेव्हा मुलं शांतीसाठी इथे घेतात. त्यामुळे वातावरण मनही एकाग्र होतं, वातावरणही छान असतं आणि अभ्यासही खूप छान होतो. आता तुम्ही पाहू शकता, इथे आपण गणपतीच्या मंदिरात आलेलो आहे. ते मुलं अभ्यास करतात. दर्श 2 मिनिटं थांबाळा. इथून एका दरवाजाच्या आत आल्यावरती आपल्याला इथे हा परिसर बघायला मिळतो. हे बघा, सुंदर अशी कोरीवकाम केलेली मूर्ती बघू शकता तुम्ही. इथे आपण परत एकदा भेट देऊया. अगदी सकाळी पहाटे खूप ऊन असताना, त्यामुळे इकडचा परिसर अजून चांगल्या प्रकारे उजळून निघेल आणि आपल्याला इकडचं दर्शन अजून क्लिअर आणि खूप छान करता येईल. तर चला आपण पुढच्या प्रवासाला. दर्श आपल्याला रस्ता दाखवतोय. हा बघा, त्या दरवाजाच्या बाहेर आल्यावर इकडचा परिसर. तिथे पण एक रस्ता आहे, माहित नाही कुठे गेलाय. हे बघा, इथे पण काही मूर्ती कोरीव काम केलेल्या आहेत. ओके, तू आम्हाला रस्ता दाखव, आम्ही तुझ्या पाठीपाठी येतो. दर्श वेट. बघा, चला आम्हाला दर्श रस्ता दाखवतोय. दर्श, तुला रस्ता माहित आहे? खूप सुंदर अशी मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया, मोरया. चला आता आपण
पुढे रस्त्याने जात आहोत. पुढच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. दर्श आम्हाला रस्ता दाखवतोय. प्रथम जोगेश्वरी आईचं दर्शन झालं, त्यानंतर गणपतीचं दर्शन झालं. आता आपण ह्या पायऱ्या कुठे नेत आहेत बघूया आपण. खूप डेंजर पायऱ्या आहेत. दर्श पटापट ह्या पायऱ्या चढतोय. दर्श 1 मिनिट. हे बघा, इथून पहिला आपण गणपतीचं जोगेश्वरी आईचं दर्शन केलं, मग गणपतीचं दर्शन केलं. आत्ता आपण बघूया कुठलं दर्शन भेटतंय. इकडच्या पायऱ्या बघू शकता तुम्ही. वाव. दर्श प्लीज वेट. दर्श थोडं थांब, मम्मा थकली. असं म्हणतात ते सातपाणी आजूबाजूला काही लोक राहतात, तर त्यांचा इथे येण्या जाण्याचा रोड आहे हा. डॉग आहेत. ये ते काय नाही करणार ये. अरे ये काय हे थांब, तिकडे नको कुठे पण. ए अजून कुठे मंदिर आहे? हनुमानाचं मंदिर कुठे आहे? चलो ना प्लीज. चला, आम्हाला काही फ्रेंड्स मिळाले आहेत, तर ते आम्हाला इकडे फिरवणार आहेत. बिकॉज मला इकडचे रस्ते खूप भुलभुले वाटतात. मला नाही समजत आहे कुठून कुठे जायचं. दर्शलाही फ्रेंड भेटले, ते खूप पटापट चालत आहेत. बिकॉज त्यांनी पायात चप्पल घातली, आम्ही चप्पल नाही घातली आहे. आणि त्यांना इकडचे रस्ते तोंडपाठ आहेत. आम्ही नवीनच आहोत. आम्ही नेहमी या गुंफेत येतो, पण आम्ही जोगेश्वरी आईचं फक्त दर्शन करतो, आजूबाजूच्या देवदेवतांचं दर्शन करतो आणि इथून निघतो. आम्ही पूर्ण गुंफा जोगेश्वरीत, आज मी इतकी वर्ष जोगेश्वरीत राहते, मी पूर्ण गुंफा नाही फिरलेली आहे. हे बघा, त्यांनी पण तिथे चपला काढलेल्या आहेत. चलो चलो. हे आपले छोटे फ्रेंड्स आहेत, ते आपल्याला रस्ता दाखवणार आहेत. दर सावकाश. मला इथे कन्फ्यूज व्हायला होतं. दर्शचा फूल खूप लहान आहे, तरी पण तो बिंदास चालतोय. मंदिर जोगेश्वरी आईचं मंदिर. आता आपण या साईडला आलेलो आहोत. मंदिराच्या बॅक साईडला जाणार आहे मे बी. मला नाही माहिती कुठे जाणार आहे ती मुलं, पण चला. अच्छा, या कोपऱ्याला इथे एक दरवाजा आहे. वाव. हा जाणे काय बघू शकता इथे. पहिले दर्शन करते इधर. हे बघा, इकडे बाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. हे बघा, बाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. इथे फोकस लावलेला आहे. इथे खूप सुंदर असं. वाव. एक सुगंध दरवळतो इथे. मन प्रसन्न झालं. जेवढा थकवा होता तेवढा निघून गेला. चला आता आपण शंकर बाबाचं दर्शन घेऊया. दर्श हे नंबर पहिला लावलेला आहे. हे आमचे फ्रेंड्स आहेत जे शंकर बाबाचं दर्शन घेत आहेत. वो दीपक को दिखा दिया, मैंने वो टांग दिया, बोले इधर टांगो। देखो खाली से जाएगा।
बघा हे मंदिर आहे ते बघू शकता. इथे खूप सारे दर्शनाला आलेले आहेत. दर्शन हे बघा एक छोटीशी रूम आहे. ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. हा रविवार असून पण इथे खूप मनोभावे सगळं पूजा करतायत बघू शकता. चला आता आपण इथून निघूया. आमचे फ्रेंड्स आम्हाला आता अजून कुठे कुठे नेत आहेत चला बघूया. ज्या रस्त्याने मला जायचं होतं खूप इच्छा होती त्याच रोडने जायचं आणि बहुतेक तिथून हनुमानाचं मंदिर येतं. बापरे जागा खूप बुळबुळीत आहे. तर सावकाशा हे बघा तुम्ही पाहू शकता छोटे छोटे रोड आहेत आतमध्ये. खरंच खूप छान गुंफा आहे. खूप छान प्लेस आहे. प्लीज 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 रिक्वेस्टेड तुम्हाला जर जेव्हाही वेळ मिळेल ना जेव्हाही प्लीज इथे दर्शन द्या. प्लीज इथे भेट द्या. खूप सुंदर मंदिर आहे. मन भरून येतं. हे बघा इथे कुठल्या तरी देवीचं मंदिर आहे. ओम शक्ती पराशक्ती. हे बघा आता आपण इथे एक गुंफा आहे. छोटीसा रस्ता आहे तर आपण ह्या रस्त्याने आतमध्ये जात आहोत. हे बघा आमचे फ्रेंड्स पण खूप उत्साहात आहेत. वाव हे बघा पाहू शकता तुम्ही इथे खूप मोठी लाईट लागलेली आहे. एरवी इथून हे बघा प्रकाश येतो. हे बघा इथून एक रस्ता आहे. माहीत नाही ते काय आहे बट असे खूप इथे छोटे छोटे असे घरं टाईप आहेत. खूप असे छोटे छोटे बोलतात ना प्लेस आहेत जिथे आपण असे चौरसासारखे. हे बघा हनुमानाचं मंदिर किती सुंदर आहे. छोटंसं वरती. हे बघा हे सर्व पहिल्यापासूनचं कोरीव काम आहे. पहिल्यापासून हे सर्व मंदिर असंच आहे. फक्त नंतर रंगरंगोटी काही केली असेल बट पहिल्यापासून हे असंच आहे. ते इथे दिवा लावण्यासाठी आहे. जय श्रीराम. अरे वो ज़्यादा हो जाता है. मुलगी सुंदर डान्स करते तुम्ही बघू शकता. पानी भर जाता है इधर पानी. हाँ इधर है और जब बारिश के समय ना इधर पत्थर रखते हैं और ना जहाँ तक पत्थर है ना जैसे कि इतना पत्थर है तो फिर उसके आगे ना इधर पानी नहीं भरता है ज़्यादातर. अच्छा ओके. अभी जितना साइज का पत्थर है उतना ही रहेगा पानी. हां हे बघा हनुमान बाबाचं मंदिर. आता आपण दर्शन घेतलेलं आहोत. आता आपले फ्रेंड्स आपल्याला दुसरीकडे घेऊन जात आहेत. तर चला बघूया आपण अजून आपल्याला कुठे कुठे घेऊन जात आहेत आपले फ्रेंड्स. आपले फ्रेंड्स खूप पटावले बघा. इथे आतमध्ये काही रस्ता आहे पण जाण्याची हिंमत होत नाही. हे बघा खूप सारे इथे आहे. आता फ्रेंड्स आपल्याला कुठे घेऊन जात आहे. दर्शची मैत्री झालेली आहे त्यांच्यासोबत. बघा दर्श बिंदास त्यांच्यासोबत चालत चालत जात आहे. त्यांना मम्मासोबत नाही यायचं आहे. थोडा कॅमेरा हलतो आहे बिकॉज शूट पण मिस करते आणि मी चालते. आणि इकडचा रस्ता खडबडीत आहे. इकडचा रस्ता खूप खडबडीत आहे. तुम्ही बघू शकता. आता इथून परत आपण जोगेश्वरी आईच्या मंदिराच्या इथे जात आहोत. बघू शकता आपले फ्रेंड्स आपल्याला कुठे घेऊन जात आहेत. खूप फास्ट चालत आहेत ते. मी तर खूप थकली. चला आता आपण शॉर्टकटनेच झालं. हाँ वो दर्शन लिया हम लोगों ने पहले ही लिया. सबसे पहले वही लिया. आपने कर लिया. हाँ गणपति जी का किया. हाँ गणपति जी का भी किया. बाकी हो गया. हाँ वाव. आपल्या फ्रेंड्सने आपल्याला सगळं मंदिराचं दर्शन केलेलं आहे. इथे खूप सारी जागा आहेत.
खूप छान छान जागा आहेत आतमध्ये, पण तिथे काळोख आहे, आपण जायची हिंमत माझी तरी होत नाही आहे. जर तुम्हाला इकडची जागा खरोखरच आवडली असेल तर तुम्ही नक्की इथे भेट द्या. मी रिक्वेस्ट करते, इकडची जागा खूप सुंदर, पवित्र आणि मंगलमय आहे. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही इथे भेट द्या. हे आमचे फ्रेंड्स आहेत. आपका नाम क्या है? दर्शन दर्शन, वैभव. थैंक यू. वेलकम. ये चैनल को सब्सक्राइब करो. थँक्स. subscribe and share. थँक्यू. वेलकम. चला आता आम्ही इथून घरी जाणार आहोत. थँक्यू फ्रेंड्स. वेलकम. तुम्ही बघितली असाल ही गुंफा किती मोठी आहे. इथे खूप सारे असे रस्ते आहेत जिथे जाण्याची हिंमत होत नाही, जिथे काळोख आहे, सूर्यप्रकाश पोचत नाही आहे. जिथे जिथे फोकस लावलेला आहे, जिथे जिथे आपल्याला जाता येतं तिकडचं दर्शन तुम्हाला मी दाखवलेलं आहे, दिलेलं आहे. बघितलं असाल या गुंफेमध्ये किती सुंदर अशी ठिकाणं आहेत, सुंदर अशी मंदिरं आहेत. हाय फ्रेंड्स, आजचा आपला गुंफेतला प्रवास इथे संपत आहे. आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.